महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वाचा अध्याय म्हणजे सातवाहन साम्राज्य। हे प्राचीन भारतातील एक शक्तिशाली हिंदू राजवंश होते, ज्यांनी तब्बल 150 वर्षे सत्ताधारी भूमिका बजावली। त्यांच्या राज्यांचा विस्तार खूप मोठा होता, ज्यामध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशाचा समावेश होता। सातवाहन साम्राज्याची राजधानी प्रतिष्ठान होती, जी आजच्या महाराष्ट्रातील पैठण म्हणून ओळखली जाते। गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या या राजधानीतून सातवाहन राजे आपला प्रचंड राज्य चालवत होते। तसेच उपराजधानी जुन्नर होती, जी पुणे जिल्ह्यात आहे। यामुळे महाराष्ट्राचं राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व वाढले होते। राजा सिमुक यांनी इसवी सन पूर्व 235 मध्ये या साम्राज्याची स्थापना केली होती। सिमुक यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर विजय मिळवून दक्षिणापदपती म्हणजे भारतातील महान शासक म्हणून स्वतःला सिद्ध केले होते। ते नुसतेच एक विजयी योद्धे नव्हते, तर त्यांनी तांब्याच्या शिक्क्यांचा वापर सुरू करून व्यापार आणि अर्थव्यवस्था मजबूत केली। सिमुक यांच्या पश्चात त्यांचा भाऊ राजा कृष्ण यांचा कार्यकाळ आला। कृष्ण यांच्या नेतृत्वाखाली सातवाहन साम्राज्याने नाशिकपर्यंत विस्तार केला। त्यानंतर आलेला तिसरा शासक श्री शतकर्णी यांनी आपल्या शौर्याच्या जोरावर बरार आणि पश्चिमी मालवा जिंकून साम्राज्य अधिक बळकट केले। परंतु सातवाहन राज्यांची ख्याती केवळ त्यांच्या विजयांमुळे नव्हती, ते आपल्या प्रजेसाठी न्यायप्रिय राजे म्हणून ओळखले जात। नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन ते सहानुभूतीने त्यांचा विचार करत आणि करांचा वापर कधीही अन्यायाने करत नसत। त्यामुळे सातवाहन राज्यांची प्रजा त्यांच्या राज्याच्या काळात समाधानी होती। सातवाहन साम्राज्याच्या उत्कर्षाचा काळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे।